मित्र हो, नैवेद्य सुवर्णकार समाज मंडळ याची स्थापना 1987 साली झालेली आहे। मूळ 1983 ला झाली होती, पण रजिस्ट्रेशन वगैरे हा पाठ 87 ला झालेला आहे। आज जवळपास 36 वर्ष आहे ही संस्था। म्हणजे पूर्ण काय म्हणतात लोकशाही पद्धतीने निवडणूक असतात आणि सभासद असतात। आमची जवळपास 450 ते 550 या मंडळाला सभासद आहे आणि ज्येष्ठ आम्ही एक समिती पण नेमलेली आहे, मार्गदर्शन समिती। त्यांच्या आधिपत्याखाली आमचे तिन्ही मंडळ, समाज मंडळ, युवक मंडळ व महिला मंडळ, तिन्ही मंडळांचे उपक्रम असतात। वधूवर परिचय मेळावा असतो, नरहरी महाराज जयंती, विश्वकर्मा पुण्यतिथी हे सर्व कार्यक्रम असतात। नाना शंकर शेठ जयंती आणि मुंजीचा उपनयन संस्कार सोहळा बटूचा जो असतो तो पण हे मंडळ कायम त्या एकप्रमाणे साध्या पद्धतीने आपण साजरा करत असतो। शहर संभाजीनगर शहराचा जर विकास बघितला आता जवळपास 1350 ते 1400 आपला हा म्हणजे परिवार आपला इथे पूर्ण आहे आणि असे कार्यक्रम आपण घेत असतो। मला तसं खूप बोलायला सांगितलेलं आहे, पण मी निश्चितच आज मला माहिती आहे की वेळ खूप झालेला आहे, त्याची मी भान घेऊन मी काही जास्त सांगणार नाही। भविष्यात आपण जे प्रमुख पाहुणे बोलवतो त्याची निवड ही कार्यकारिणी मंडळे फार सूक्ष्मतेने घेत असते आणि मी पाहुण्यांना पण सांगतो की खरंच आपण विद्यार्थ्यांना काय दिलं गेलं पाहिजे, त्यांना काय आवश्यक आहे। आता मी म्हणत नाही मला काही राजकीय याच्यावर भाष्य करायचं नाही, कारण की काही लोकांचा विषय असतो की पॉलिटिकल लोकांना बोलवा, पण आपल्याला खरं म्हणजे मुलांना आज काय द्यायचं आहे। मंडळ सक्षम आहे। आपण निश्चितच याच्या अगोदर पण मागच्या वर्षी आपण PI मॅडम माळी मॅडम बोलवले होते आणि राम भोगले साहेब त्यांनी आपल्याला 2 वर्षापासून आम्ही त्यांना विनंती करत होतो। मागच्या वर्षी आमचं योग चांगलं की त्यांनी आम्हाला चांगलं मार्गदर्शन केलं, भोगले साहेब वगैरे। नंतर PI रत्न भारती यवतमाळला आहे, त्यांनाही राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त झालेला आहे, ते पण आपल्याला प्रमुख पाहुणे लाभलेले आहे। अशी आपण याची खरंच निवड करताना आमची फार म्हणजे काय म्हणतात तारेवरची कसरत होती की कसे पाहुणे बोलावं कसं नाही। आणि ह्यावेळेस थोडं जरा वेळेचं भान आम्हाला करताना मॅनेजमेंटनी करताना आलं, कारण की पावसामुळे आपल्याला आपला कार्यक्रम इथे घ्यावा लागला। तर असो आपण वेळात वेळ काढून सर्व आलात अध्यक्ष या नात्याने आणि सगळ्या कमिटीतर्फे या सगळ्या कमिटीचं हे श्रेय आहे की त्यांनी असा सिस्टमॅटिक आणि म्हणजे काय म्हणता येईल त्याला साच्याबद्ध हा नियोजन करण्याचा प्रयत्न केला। आम्ही थोडंफार कमी पडलो असेल त्याबद्दल मी मंडळातर्फे तुमची क्षमा मागतो आणि जास्त वेळ न घेता पुढील जे काय आहे हे आभार प्रदर्शन होईल, पसायदानाने सांगता होईल आणि आपण स्नेहभोजनाचा आस्वाद घ्यावा। प्रमुख पाहुणे आज पाणी मॅडम आलेले आहेत, म्हणजे त्यांनी पण मला खूप म्हणजे कसं सांगायचं काय बोलायचं त्यांना खूप बोलायचं होतं खरं म्हणजे त्यांनी आज 10 मिनिटात व्यक्त केलं का की वेळेचं सगळ्यांना, कारण की मला माहितीये मला मुळे काही असं त्या बोलतील की तू वेळेचं भान नाही ठेवलं, मी त्यांची क्षमा मागतो। थोडं कमी पडलो आम्ही, पुढच्या वेळेस याची आपण कसं भरून काढूया आणि यानंतरचं सूत्र मी आमची आपली रांजणगावकर ताई यांना देतो। धन्यवाद। तर मेहकर जिल्हा बुलढाणा विश्वकर्मा संस्थांचा अध्यक्ष शिरपूर। माझा व्यवसाय सराफी व्यवसाय आहे। माझे 3 फर्म चालतात, मुले करतात आणि मी फक्त हे समाज कार्य करतो, याच्यासाठी फिरत राहतो। दैवत सुवर्ण मला फार छान वाटलं, उत्कृष्ट वाटलं आणि मुलांचं अभिनंदनही केलं मी। मला म्हणजे फारच आनंद झाला मला त्या गोष्टीचा, कारण अशी जर मुलांना परत प्रगती भेटली तर फार पुढे जातील मुलं आणि उद्या माझे नातू बंधू पुढे जायलाच पाहिजे, मला त्याचा अभिमान आहे। नाही, या कार्यक्रमाचा हेतू आहे तर मुलाला फक्त आपले उत्कर्ष देणे याचा मूळ उद्देश हा आहे। इथे आज बाकडाचा बाबतीत घ्यावं लागेल तरी 200च्या जवळपास व्हायलाच पाहिजे। समाज बांधवांना केलं कार्य त्यांनी योगदान दिलंय समाज बांधवांनी। असे कार्यक्रम तुमच्या जिल्ह्यात माझ्या जिल्ह्यात होतात, मी सुद्धा घेतो आणि आमच्या शिरपूरवासी मेहकरवासी दोन्हीकडे घेतोय। माझे आतापर्यंत मोंदीचे कार्यक्रम घेतले, समाज मेळावा घेतला, परत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार घेतला, त्याच्यानंतर गावामध्ये कोणाचे जरी छोटे मोठे असतील त्यांचे लग्न कार्य लावून दिले। हे समाज कार्य आतापर्यंत चालू आहे। माझा रामदास ओंकार काटकर, दैवत सोनार, मेहकर। मनपूर्वक आभार। मंडळाचे सर्व पदाधिकारी, पालक, विद्यार्थी आणि उपस्थित सर्व मान्यवरांचे मनपूर्वक आभार।
सर्वांचे असे सहकार्य नेहमी आम्हाला लाभावे ही विनंती. जय नारायण. ईश्वर निष्ठांची मागे आई अनवर्त भूमंडळी चला कल्पतरुचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव विभूषांचे चंद्रवेचे अवांछन मार्कंडे तापहीन ते सर्वाणी सदा सज्जन सूर्यदेव किंबहुना सर्वस्तुती पूर्ण होईनी लोकी भजितो आदि पुरुषी अखंडित आणि गणोपजीविये विशेषी लोकिये द्रष्टा दृश्य विजय